आणि आणखी एक महत्त्वाची घडामोड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह महत्त्वाची घोषणा करणार आहेत। ट्विट करण्यात आलं होतं त्या संदर्भातलं। त्यामुळे आता अगदी थोड्याच वेळात देशाच्या सुरक्षेसंदर्भात काय महत्त्वपूर्ण घोषणा संरक्षण मंत्री करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। तर ट्विट करण्यात आलेलं होतं आणि त्या ट्विटमध्ये असं म्हटलेलं होतं की संरक्षण मंत्री सकाळी 10 वाजता महत्त्वपूर्ण घोषणा करतील। अर्थात ही महत्त्वपूर्ण घोषणा नेमकी काय असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणती घोषणा संरक्षण मंत्री करतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। ट्विट करण्यात आलेलं होतं त्यानुसार अगदी काही वेळातच संरक्षण मंत्री काय घोषणा करतायत याकडे लक्ष असेल। सध्याची जी तणावाची पार्श्वभूमी आहे सीमा भागात, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नेमका आता संरक्षण मंत्री काय घोषणा करतायत याकडे लक्ष असेल। देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संरक्षण मंत्र्यांची घोषणा किंवा संरक्षण मंत्र्यांचं हे महत्त्वपूर्ण निवेदन काय असू शकतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह थोड्याच वेळात महत्त्वपूर्ण घोषणा करू शकतात। अर्थात आपल्याला माहिती आहे की संरक्षण मंत्र्यांनी याआधी चीन सोबत जो सीमा भागावर तणाव सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आढावा घेतलेला होता निश्चितच, आणि त्यानंतर आता नेमकी काय घोषणा संरक्षण मंत्री करतायत याकडे लक्ष लागलेलं असेल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह थोड्याच वेळात महत्त्वपूर्ण घोषणा करणार आहेत। ही घोषणा देशाच्या सुरक्षेसंदर्भातली अशी कोणती महत्त्वाची घोषणा असू शकते याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। संरक्षण मंत्रालयानं ट्विट करत याबाबतची माहिती दिलेली होती। अधिक या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून। विनोद, काय अधिक माहिती? केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काही वेळामध्ये मोठी घोषणा करणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या खात्याच्या विभागाने दिली आहे आणि ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे। पाकिस्तान एकंदरीत पाकिस्तान, चीन यासारख्या देशाकडून ज्याप्रमाणे घुसखोरी होत असते आणि त्यावरही काही मोठा निर्णय होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही। तर चीनकडून भारतीय सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली होती आणि त्यावर अनेक स्तरावरील बैठक झाली आणि चीनकडून ज्याप्रमाणे आपले सैन्य माघार घेतली नाही त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून वारंवार आरोप होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज काही विशेष घोषणा या ठिकाणी होऊ शकते। चीनबाबतही यामध्ये घोषणा होऊ शकते की चीनने माघार घेतली आहे आणि सीमारेषेवरून घुसखोरी बंद करण्याचा करारही चीनने केला असल्याचाही या ठिकाणी नमूद केला जाऊ शकतो। ही शक्यता नाकारता येत नाही। काही क्षणांमध्येच राजनाथ सिंह याबाबतची मोठी घोषणा करणार आहेत, परंतु नेमकी घोषणा कशा प्रकारची असणार आहे हे मात्र अजूनही स्पष्ट नाही आहे। परंतु संरक्षण मंत्रालयाच्या खात्याकडून ही माहिती मात्र देण्यात आली आहे की काही क्षणांमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ही मोठी घोषणा करणार आहे। निश्चितच विनोद, आपल्याला माहिती आहे की जे काही चीनकडून करण्यात आले होते की जो तणाव चीन सोबतच्या सीमारेषेवर आपला सध्या सुरू आहे, कमांडर स्तरावरच्या चर्चा सुद्धा सुरू होत्या आणि या चर्चांच्या पार्श्वभूमीवरच आत्ताची तिथली स्थिती नेमकी काय आहे, भारताकडून काय पावलं उचलली गेली, कशा पद्धतीनं कठोरपणे पावलं उचलली गेली याची कदाचित माहिती दिली जाऊ शकते। टेकिंग क्यू फ्रॉम दॅट इवोक। अधिक या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत माजी लष्करी अधिकारी हेमंत महाजन यांच्याशी। ट्विट आपण आता पाहिलेलं आहे, नेमकं याकडे कसं पाहायचं आत्मनिर्भर भारत अंतर्गत? असं आहे की ही जी घोषणा केलेली आहे अतिशय महत्वाची आहे आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करणं हे जास्त महत्वाचं आहे। कारण याचं असं आहे की आपण बघा, आता स्वातंत्र्य आपल्याला 1947 साली मिळालं आणि 2020 सध्या वर्ष सुरू आहे, तरी पण अजून सुद्धा आपण 70% जी आपली शस्त्र आहे ती परदेशातून आयात करतो। आता जसं राफेल विमान आहे हे फ्रान्स मधून आलेलं आहे, T-90 टँक्स आहेत ते रशियामधनं येत आहेत, याच्याशिवाय काही मोठ्या ज्या हे आहेत त्याला म्हणायचं तोफा त्या आपण अमेरिकेकडनं घेतो आहे, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आपण अमेरिकेकडनं घेतो आहे। म्हणजे आपली म्हणजे केवढं इंटेलेक्च्युअल दारिद्र्य की आपण इतके वर्ष स्वतःला एक प्रगत देश बनवतो तरी पण आपल्याला या गोष्टी मेक इन इंडिया खालती किंवा आत्मनिर्भर भारताखालती देशाच्या आत बनवता येत नाही। हे थांबायलाच पाहिजे आणि जर आपल्याला आपली संरक्षण व्यवस्था जर मजबूत करायची असेल, आपल्याला आपलं जर सामरिक सामर्थ्य
जपायचं असेल, स्वातंत्र्य जपायचं असेल तर या गोष्टी महत्वाची टेक्नॉलॉजी आपल्याला भारतामध्ये बनवणं हे अतिशय गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आता जी एक लिस्ट तयार केलेली आहे की कुठल्या गोष्टी भारतीय कारखाने बनवू शकतात आणि जर ते भारतामध्ये बनवलं तर यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या घडतात. एक तर त्याची किंमत ती कमी होऊ शकते, ती वस्तू आयात करण्यापेक्षा भारतामध्ये बनवणं हे स्वस्त होऊ शकतं. दुसरं, भारतामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते. तिसरं, तंत्रज्ञान जे आधुनिक आहे त्याची निर्मिती भारतामध्ये होऊ शकते आणि त्याचप्रमाणे त्याच गोष्टी आपण आपल्या मित्र राष्ट्रांना सुद्धा निर्यात करू शकतो. म्हणून आत्मनिर्भर भारत खास सुरक्षेच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचं पाऊल आहे आणि आपण ते करायलाच पाहिजे. फक्त नेहमी प्रॉब्लेम काय येतो, घोषणा होतात परंतु त्याच्यावरती अंमलबजावणी ही होत नाही. एक उदाहरण द्यायचं म्हटलं की लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस आहे, गेले आपण 40 वर्ष बनवण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु अजून सुद्धा त्यामध्ये आपल्याला पूर्ण यश मिळालेलं नाहीये. कारणं अनेक आहेत परंतु जी काही कारणं असतील त्या कारणांवरती मात करून पुढे जाण्याची गरज आहे. तर राजनाथ सिंह यांची घोषणा महत्वाची आहे परंतु एक सैनिकी अधिकारी म्हणून मी जास्त त्या दृष्टीकडे बघेन की याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि भारत सरकार कशा प्रकारे अंमलबजावणी करतं. कारण अशा गोष्टी भारतामध्ये बसवण्याची क्षमता नक्कीच आहे बरं का. पुण्यामधलीच एक कंपनी आहे भारत फोर्ज, त्यांनी एक अत्याधुनिक अशी एक तोफ बनवलेली आहे की जी परफॉर्मन्स एवढी चांगली आहे. किंवा लार्सन टोब्रो जी कंपनी आहे त्यांनी एक अत्याधुनिक पाणबुडी बनवलेली आहे. म्हणजे हे जे प्रायव्हेट सेक्टर आहे की जे नेहमी जास्त एफिशियंट समजलं जातं ते हे बनवण्याकरता तयार आहेत. फक्त त्यांना जपून पुढे पाऊल टाकायला पाहिजे आणि जास्तीत जास्त गोष्टी आपण भारतामध्ये बनवायला पाहिजे. इनफॅक्ट प्लॅन असा बनायला पाहिजे की पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये 100% आधुनिक शस्त्र ही भारतामध्ये होतील. निश्चितच. एकंदरीतच जर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर ही अतिशय महत्त्वाची अशी घोषणा म्हणता येईल. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. राजनाथ सिंहांची ट्विटद्वारे ही मोठी घोषणा. संरक्षण खातं आता आत्मनिर्भर बनणार आहे. संरक्षण खातं आत्मनिर्भर बनणार आणि त्या अंतर्गत 101 संरक्षण सामुग्रीची आणि अर्थात त्यात वेपन्स पण आहेत ज्यांची आयात बंद केली जाणार आहे. संरक्षण खातं आता आत्मनिर्भर बनणार आहे. संरक्षण खात्याकडून हे मोठं पाऊल उचललं जाणार आहे. 101 अशा आपण म्हणूया की संरक्षण सामुग्रींची लिस्ट बनवण्यात आलेली आहे, यादी बनवण्यात आलेली आहे की जे यापुढे आयात केली जाणार नाहीये. 101 संरक्षण सामुग्रीची आयात बंद करण्याची मोठी घोषणा संरक्षण मंत्र्यांनी ट्विटद्वारे केलेली आहे. संरक्षण खातं आता आत्मनिर्भर बनणार आहे. संरक्षण खात्याचं हे सर्वात मोठं पाऊल आहे. आत्मनिर्भर संरक्षण खातं बनणार आहे आणि 101 सामुग्री असेल त्यात वेपन्सही असतील ज्यांची आयात आता बंद केली जाणार आहे. संरक्षण मंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. 52,000 कोटींचा फंड हा लष्करासाठी असेल. संरक्षण खात्याचं हे सर्वात मोठं पाऊल आहे. संरक्षण खातं आता आत्मनिर्भर बनणार आहे. 101 सामग्री ज्याच्यात वेपन्सही असतील ज्यांची आयात आता बंद केली जाणार आहे. राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ही मोठी घोषणा. संरक्षण खात्याचं आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं हे मोठं पाऊल. संरक्षण खातं आता आत्मनिर्भर बनणार आहे. 52,000 कोटींचा फंड आता लष्करासाठी असेल. भारत आत्मनिर्भर होतोय. आत्मनिर्भर भारत अंतर्गत संरक्षण खात्याची ही मोठी घोषणा. अर्थात ही क्षमता आपल्या देशात आहे असं आत्ताच आपण ऐकलेलं आहे की माजी लष्करी अधिकाऱ्यांचं सुद्धा हे म्हणणं आहे की आपल्याकडे ही क्षमता आहे आपल्या देशाची की संरक्षणाच्या बाबतीत किंवा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाच्या बाबतीत आपण आत्मनिर्भर होऊ शकतो. मात्र हे आत्तापर्यंत पाऊल उचलण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळेच आता ही जी घोषणा झालेली आहे त्याचं स्वागत केलं जात आहे माजी लष्करी अधिकाऱ्यांकडून. आणि थेट या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. माजी लष्करी अधिकारी, माजी निवृत्त अधिकारी आपल्या सोबत शशिकांत पित्रे जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी. सर, सगळ्यात आधी पहिली प्रतिक्रिया जी आता घोषणा करण्यात आलेली आहे त्याबाबतची काय आहे तुमची? हा, नमस्कार. आता इतका वेळ आपण ऐकत होतो की काय मोठी घोषणा होणार आहे, त्यामुळं एकदम आपल्याला काहीतरी प्रचंड असं काहीतरी वाटलं की चीनचं काय होणार आहे का, पाकिस्तानचं काय होणार आहे का.
तेव्हाच मी तुमच्या वार्ताहराला सांगितलं होतं की अशी काही मोठी घोषणा डिफेन्स मिनिस्टर 10 वाजता येऊन करत नाही, ते सगळ्या राष्ट्राला सांगतील. त्यामुळं थोडासा हा पहाड खोदून उंदीर निघावा असं म्हणायला काही हरकत नाहीये, परंतु घोषणा अत्यंत महत्वाची आहे, याबद्दल प्रश्न नाहीये. आता काय म्हणतात की डेव्हिल इज इन द डिटेल. आता हे 101 आयटेम्स काय आहेत, ते काय नुसते स्क्रूज आहेत का मोठी शस्त्रास्त्र आहेत, हे फार महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की अशा कुठल्याही गोष्ट, आता तुम्ही टिकटॉक एका 5 मिनिटात बंद करू शकता, तशा आपली जी संरक्षण सामग्री जी बाहेरून येते ती आपण चटकन बंद करू शकत नाही. त्याच्यासाठी प्रचंड आपल्याला तयारी करावी लागेल. त्याच्यासाठी आपल्याला जे उद्योजक आहेत त्यांना आपल्याला भारतात आणावं लागेल आणि या सगळ्या गोष्टी आपण याबद्दल बोलू आता. परंतु मला सगळ्यात प्रथम गोष्ट अशी सांगायची आहे की भारताच्या संरक्षण क्षेत्राची आत्मनिर्भरता हा करोनाच्या काळ्या ढगाची एक ही अशा प्रकारे चांदेरी किनार आहे. खरोखरच करोनानंतर भारतानं निर्भर बनलं पाहिजे अशी जाणीव सगळ्या ठिकाणी झालेली आहे, परंतु ती संरक्षण क्षेत्रात व्हावी हे फार महत्वाचं आहे. आणि आज आपल्याला ठाऊक, आताच महाजन साहेब सांगत होते की आपण 70% आयात करतो आणि उरलेली जी 70% नंतर 20% आपल्या ऑर्डनन्स फॅक्टरीज करतात आणि फक्त 10% जे सामान आहे ते आपल्या ज्या प्रायव्हेट सेक्टर आहे तो करतो. आता आपण लक्षात ठेवलं पाहिजे की भारताचा प्रायव्हेट सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर इतकं प्रचंड प्रगत आहे की आपण त्यांना उद्या काही बनवू शकू. तर असं म्हणतात की लुधियानामध्ये जर चीनमधली गन आणली तर त्याच्यात आज जे नाव लिहायचं ते लुधियानामध्ये बनवू शकेल. हा आमचा नेहमीचा विनोद असायचा. तेव्हा भारत काहीही बनवू शकतो याचा प्रश्न नाही. त्याच्याकरता अर्थात सामग्री लागेल, त्याच्याकरता कस्टम लाईन लावावी लागेल, पण भारतात टाटा, बिर्ला, आपले कल्याणी असे मोठमोठे जे उद्योजक आहेत त्यांना जर वेळ दिला आणि मुख्य म्हणजे त्यांना हमी दिली, हे फार महत्वाचं आहे, हमी दिली आणि त्यांना जर आपण अर्थप्राप्ती करून दिली, त्यांना पैसे जे आपण इकडे तिकडे खर्च करतोय बाहेर नेण्यासाठी त्याची आपण या लोकांना ॲडव्हान्स द्यावा आणि अशा गोष्टी जर केल्या तर आपल्याला काही बनणं आवश्यक आहे. परत तुम्ही पहिल्या मुद्द्यावर येतो, जेव्हा तुम्ही 101 ही जी आयटेम्स आहेत ते काय आहेत आपल्याला ते कळलं पाहिजे निश्चितच. आणि याचा अर्थ असं नव्हे की ते 100 आयटेम उद्याच्या उद्या बंद पडतील. बोलू का, तो थांबवायचं? निश्चितच सर, तुमचा वेळेअभावी मला तुम्हाला थोडंसं थांबावं लागतंय. तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. अर्थात याची अंमलबजावणी नेमकी कशी होते याकडे लक्ष असेलच. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात सर. त्या